संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळचे जिवलग सहकारी आणि एका शब्दावरती म्हणेल ते कार्य करणारे, त्यांच्यावर विश्वासू वृत्तीने कार्यरत, पावलाला पाऊल टाकून सोबत चालणारे सहकारी आज अनेक जण आरोप प्रत्यारोप करताना आपल्याला दिसून येत आहेत. परंतु आताच्या क्षणाला जी सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येते आणि या बातमीमुळे आज संपूर्ण बीड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल, या बातमीमुळे आज सर्वत्र चर्चेला उधाण आलेलं आहे. एवढी भयंकर घटना आणि एवढं टोकाचं पाऊल ज्या व्यक्तीने उचललं, त्या व्यक्तीचा आणि त्याच्या कुटुंबियांनी अत्यंत धक्कादायक असं स्टेटमेंट दिलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी कार्यकर्ता अमोल खुने वारंवार आपण सोशल मीडियावरती वारंवार मनोज जरांगे पाटलांवरती आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांवरती आरोप प्रत्यारोप करताना पाहिले आणि छातीटोकपणे सांगितलं, कधीही माझ्या समोर या, कधीही मला विचारा, यासाठी स्थापन करा, नार्को टेस्ट करा, मी सामोरं जायला तयार आहे, एवढ्या विश्वासाने अमोल खुने वारंवार स्टेटमेंट देत आहे. परंतु आताच्या क्षणाला जी सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्यावर, यांचं नाव घेऊन विहिरीमध्ये उडी मारलेली आहे गणेश खुने या तरुणाने. अमोल खुने याचा भाऊ गणेश खुने आणि गणेश खुनेचा सख्खा भाऊ दत्तात्रय खुने. दत्तात्रय खुने आणि दत्तात्रय खुनेची आई म्हणजेच गणेश खुनेची आई यांनी स्टेटमेंट दिलं आणि त्या स्टेटमेंटमध्ये पुन्हा अमोल खुने देखील स्टेटमेंट द्यायला आले. त्यांनी या स्टेटमेंटमध्ये खुलासा केला की मनोज जरांगे पाटील यांनी माझ्या भावाचा वापर करून घेतला. कोपर्डी प्रकरण असेल, कोणतेही प्रकरण असेल, त्या ठिकाणी आमचा वापर करून घेतला. आमचा वापर झाल्याच्या नंतर आम्हाला दळणातल्या खड्यासारखं बाहेर फेकून दिलं. आम्हाला आश्वासन दिलं होतं की मी तुम्हाला काही ना काही मदत करील, पैसे देईल, कोणती ना कोणती तरी सहाय्य करील. परंतु आमचं काम झाल्याच्या नंतर आम्हाला बेदखल केलं, आम्हाला कसलीही किंमत दिली नाही. भाषणामध्ये देखील आमचा उल्लेख करणार होते, ते देखील कुठे केला नाही. आणि आमच्यावर गुन्हे जे दाखल आहेत ते मागे घेण्यासाठी देखील शब्द दिला होता, तो देखील पाळला नाही. आणि आज आम्ही बेकार पडून आहोत आणि फक्त समाजासाठी कार्य केलं, मनोज जरांगे पाटील दादांसाठी कार्य केलं आणि आज आमचे संसार उद्ध्वस्त झाले. नाही त्या कुटाण्यामध्ये आम्ही पडलो. याच डिप्रेशनमध्ये जाऊन, याच मानसिक त्रासाला कंटाळून 1 महिन्यापासून गणेश खुने हा डिप्रेशनमध्ये होता. त्याच्यासोबत दिवस रात्र अमोल खुने, दत्ता खुने हे त्याच्यासोबतच होते. त्यांनी कोणतं चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून. परंतु ज्या वेळेला रात्रभर जागले आणि सकाळी सर्वांना झोप लागली, त्यावेळेला गणेश खुनेने गावाच्या शेजारीलच एका 5 ते 6 परस असणाऱ्या विहिरीमध्ये उडी घेतली आणि उडी घेतल्याच्या नंतर कमरेला दुखापत झाली, हातपाय मोडला आणि कंबर देखील गंभीररित्या त्या ठिकाणी डॅमेज झालेली आहे. हॉस्पिटलमध्ये, बीड जिल्हा येथील हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे. आणि त्यानंतर जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये अमोल खुने, दत्ता खुने आणि गणेश खुनेची आई यांना मीडियासमोर जेव्हा विचारण्यात आलं, त्यावेळेला त्यांनी हा संपूर्ण खुलासा केला आणि आरोप केलेला आहे. या आत्महत्या करण्याच्या पाठीमागचा जो हेतू आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्यावरील नाराजगी, मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेले ते गंभीर आरोप. यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या खुने कुटुंबियांनी केलेले गंभीर आरोप अत्यंत हृदयद्रावक आहेत आणि भयानक असे आरोप आहेत. या आरोपांमध्ये आज तरुण बांधवाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न आज गंभीररित्या आज फडक्यामध्ये, खुने कुटुंबावर येणारा दुःखाचा डोंगर फडक्यामध्ये वाचला. काहीतरी त्याची पुण्य असेल म्हणून त्याचा जीव वाचला, असं अमोल खुने यांनी देखील स्टेटमेंट दिलं. आणि जरांगे पाटलांवरती केलेले गंभीर आरोप याबद्दल आणि या तरुणांनी उचललेलं टोकाचं पाऊल याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या न्यूज तडकाफडकी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस. देश दुनियातील ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या पाहण्यासाठी, नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी MMG न्यूज मराठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. कारण देश दुनियातील, महाराष्ट्रातील राजकीय असतील, मराठी क्राईम असतील, सर्व काही अपडेट्स आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. आणि या आजच्या आलेल्या घडामोडीबद्दल, या बातमीबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. खुने कुटुंबियांनी केलेले, मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेले आरोप याबद्दल आपली प्रतिक्रिया कळवा. आणि वारंवार अमोल खुने यांनी केलेलं स्टेटमेंट छाती ठोकपणे त्यांनी आज देखील स्टेटमेंटमध्ये सांगितलं की या संपूर्ण टोळीचा नायनाट मीच करणार आणि तो अमोल खुनेच असणार. असा पुराव्यानिशी रेकॉर्डिंग असतील, जे बोलतोय ते सत्य करून दाखवण्याची हिंमत असेल
अमोल खुणे यांनी चॅलेंज केलेलं आहे. आपल्याला काय वाटतं या संपूर्ण घडामोडीबद्दल? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील घडामोडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.